विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं। यानंतर देशभरात टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला, पण काही ठिकाणी जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजीच्या घटनाही घडल्या। सांगलीतील मारुती चौकात तरुणांनी अक्षरशः धिंगाणा घातला होता। हातात फटाके घेऊन फोडताना दुकानाच्या बोर्डाला आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या अडवून सायरन वाजवण्यासाठी दमबाजी करण्यात आली। यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, तर सोलापुरातही जल्लोष करताना तरुणांनी हुल्लडबाजी केली। त्यामुळे या भागात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। पोलिसांना बळाचा धाक दाखवून गर्दीला पांबावं लागलं। तर तिकडे अकोल्यात फटाके फोडण्यावरून दोन समुदायात राडा झाला आणि दगडफेक झाली। यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती ही नियंत्रणात आणली। तर तिकडे अमरावतीत तरुणांनी अंगावर फटाके फेकून गोंधळ घातला। पोलिसांना यासाठी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। गोदावरीच्या नदीपात्रात रंगपंचमी खेळताना काही तरुणांनी चप्पल बूट एकमेकांवर फेकून उत्सवाचं ओंगळवाणं स्वरूप दाखवल्याची धक्कादायक घटना घडली।